श्री स्वामी समर्थ. कन्या राशीच्या जातकानो सावधान. तुमच्या घरात एका रात्रीत महापरिवर्तन होणार आहे, ज्याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. तुमच्या नकळत तुमच्याच पाठीमागे नियतीने एक असा चक्रव्यूह रचलाय, जो येत्या 7 ते 21 दिवसात तुमच्या समोर उघड होणार आहे. एका अशा भयंकर मानसिक आणि आर्थिक संकटातून तुम्ही जात आहात, जिथे डोळे झाकून विश्वास ठेवलेलं प्रत्येक नातं आता खोटं व फसवं वाटू लागेल. पण आता थांबायचं नाही, कारण ब्रह्मांडात एक अशी गुप्त हालचाल सुरू झाली आहे, ज्यामुळे एका अत्यंत रहस्यमय व्यक्तीचा तुमच्या घरात प्रवेश होणार आहे. कन्या राशीच्या जातकानं एका व्यक्तीचं नाव ऐकता तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, छाती धडधडू लागेल आणि डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतील. कोण आहे ती व्यक्ती? जी तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी एखादी दैवी शक्ती आहे, की तुमच्या भूतकाळातील एखादा भयानक बदला? या व्यक्तीच्या आगमनाचे काही विचित्र संकेत आणि गूढ पूर्व संकेत तुम्हाला आधीच मिळायला सुरुवात होईल, ज्यामुळे तुम्ही आजवर केवळ एक भ्रम समजून दुर्लक्ष करत आलात. जर आताही तुम्ही सावध झाला नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याचा घात होऊ शकतो. त्यामुळे कन्या राशीच्या जातकानो हा संदेश, ही भविष्यवाणी शेवटपर्यंत ऐकण्याची हिंमत करा, कारण शेवटी जे गुप्त अक्षरे मी सांगणार आहे, ते ऐकून तुमचे डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाहीत. हा केवळ एक ज्योतिषशास्त्रीय योग नसून साक्षात ईश्वराने तुमच्या कर्माची फळे म्हणून रचलेली एक गुप्त योजना आहे. जर तुम्ही या व्हिडिओकडे दुर्लक्ष केलं, तर नशिबाची ही सर्वात मोठी सुवर्ण संधी कायमची हातातून निसटेल आणि तुम्ही पुन्हा कधीही या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या संपूर्ण रहस्याचा उलगडा. तर कन्या राशीच्या जातकानो, गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या आयुष्यात एक अशी अदृश्य भीती, भयानक मानसिक कोंडी निर्माण झाली आहे, ज्याचा सुगावा तुमच्याशिवाय इतर कोणालाही नाही. तुम्ही रात्री शांतपणे झोपू शकत नाहीत. मनात सतत पुढे काय होणार या चिंतेनं घर केलंय. हा केवळ तुमचा भ्रम नाही, तर तुमच्या पाठीमागे रचलेला ग्रह नक्षत्राचा एक मोठ्या चक्रव्यूहाचा हा थेट परिणाम आहे. नशिबाच्या या पडत्या काळात तुम्हाला प्रत्येक पाऊल अत्यंत जपून टाकावं लागेल, कारण अचानक उद्भवणाऱ्या संकटाने तुम्हाला चहूबाजूने घेरलंय. कन्या राशीच्या जातकानं सर्वात मोठी भीती आणि अस्वस्थता तुमच्या मनात तेव्हा निर्माण होईल, जेव्हा तुमच्या स्वतःच्याच घरात किंवा मित्रपरिवारात असलेल्या लोकांपैकी नक्की कोणतं खरं आणि कोणतं खोटं नातं हे ओळखणं कठीण होतं. ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, त्याने तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी केली आहे की काय, असा संशय तुम्हाला आता सतावतही असेल. कारण पैशाची चणचण, कामातील सततचे अडथळे यामुळे तुमचं मन अत्यंत असं विचलित झालंय. पण थांबा मित्रांनो, हा अंधार कायमचा नाही, तर तुमच्या असह्य अस्वस्थतेचा आणि मानसिक तणावाचा अंत अगदी जवळ आलाय. कन्या राशीच्या जातकानो, कालचक्राचा हा खेळ आता एका अशा रहस्यमय वळणावर येऊन पोहोचलाय, जिथे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जेचा अंत होईल. निसर्गाचा नियमच आहे की प्रत्येक मोठ्या व दैवी चमत्काराच्या आधी एक अतिशय गडद आणि भीतीदायक अंधार असतो. तुमच्या संयमाची आता शेवटची परीक्षा सुरू झाली आहे, आणि नेमक्या याच काळात ब्रह्मांडाने तुमच्यासाठी नशिबाची एक अशी नवीन खेळी खेळायला सुरुवात केली आहे. तुमच्या नशिबात आता एका अशा गुप्त शक्तीचा आणि व्यक्तीचा प्रवेश होणार आहे, जो हा संपूर्ण अंधार एका क्षणात दूर करून टाकेल. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो, आता तो क्षण जवळ आलाय, जेव्हा कालचक्राची चक्र उलटे फिरणार आहेत आणि तुमच्या छळाचा अंत होणार आहे. निसर्गाच्या न्याय घराण्यात तुमच्या कष्टाची आणि सोसलेल्या दुःखाची नोंद घेतली गेली आहे. ज्योतिषशास्त्रातील एका अत्यंत दुर्मिळ गुप्त ग्रह बदलामुळे तुमच्या राशीवर आता शनिदेव आणि गुरु ग्रहाची एक अद्भुत आणि अलौकिक कृपा सुरू होत आहे, ज्याची कल्पनाही तुमच्या शत्रूने केली नसेल. हा केवळ एक साधारण ग्रहाचा बदल नसून तुमच्या नशिबाचा जुना आणि कठीण अध्याय कायमचा बंद करून एक अत्यंत शक्तिशाली महापरिवर्तन घडून आणणारा दैवी संकेत आहे. कन्या राशीच्या जातकानो, या महापरिवर्तनाचा पहिला मोठा दणका तुमच्या आयुष्यातील त्या नकारात्मक ऊर्जांना आणि गुप्त शत्रूंना बसणार आहे, जे आजवर तुमच्या प्रगतीच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा बनून उभे होते. जे लोक तुम्हाला अपयशी पाहण्यासाठी देव पाण्यात घालून बसले होते, ते आता स्वतःहूनच तुमचा मार्ग सोडून मागे हटतील. तुमच्या मनावर जे एक अनामिक दडपण आणि भीतीचे सावट होते, ते या ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे एका रात्रीत जळून खाक होणार आहे.
तुमच्या विसलेल्या आशेला आता पुन्हा एकदा नव्या आत्मविश्वासाची आणि ऊर्जेची पालवी फुटणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, ग्रहाची ही नवीन चाल तुमच्या संपूर्ण कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यात एक विस्तीर्ण कलाटणी देण्यासाठी सज्ज झाली आहे. घरातील जे वातावरण कलहाने, संशयाने आणि चिंतेने ढवळून निघालं होतं, तेथे आता अचानक अत्यंत असा सौम्य, सकारात्मक शांतता पसरू लागेल. तुमच्या मनात साठलेले अनेक क्लिष्ट प्रश्नांना आणि शंकांना आता निसर्गाकडून थेट व योग्य उत्तरेही मिळतील. हे महापरिवर्तन तुमच्यासाठी यशाची अशी भव्य द्वारे उघडणार आहे, ज्याचा अदृश्य मार्ग थेट या रहस्यमय व्यक्तीकडे जातो, जी तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्यासाठी अगदी उंबरठ्यावर उभी आहे. कन्या राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात पैशांचा आणि सुवर्ण संधींचा एक असा प्रचंड वर्षाव होणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या कित्येक काळापासून नोकरी आणि व्यवसायात नशिबाची जी दारे तुमच्यासाठी बंद झाली होती, ती आता एकामागून एक धडाधड उघडणार आहेत. ग्रह नक्षत्रांची ही नवीन आणि शक्तिशाली चाल तुमच्या करिअरला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यास सज्ज झाली आहे. जे काम आजवर शेवटच्या क्षणी येऊन बिघडत होते, किंवा ज्या हक्काच्या प्रमोशन आणि पगारावाढीपासून तुम्हाला जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले होते, ते सर्व आता एका चमत्कारासारखे तुमच्या पदरात पडणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, या सुवर्ण काळात तुमची आर्थिक परिस्थिती कमालीची आणि अत्यंत वेगाने सुधारताना दिसेल, ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यात मोठी असूया निर्माण होऊ शकते. अनेक वर्षांपासून तुमच्या डोक्यावर असलेले प्रलंबित कर्ज, उधारी आणि पैशांची जीवघेणी चणचण आता कायमची मिटणार आहे. धनलक्ष्मीची एक गुप्त आणि अदृश्य अवकृपा तुमच्यावरून पूर्णपणे हटली असून उत्पन्नाचे नवीन आणि अनपेक्षित मार्ग तुमच्यासाठी मोकळे होणार आहेत. तुमच्या कष्टाचे चीज होण्याची हीच ती वेळ आहे, ज्यामुळे तुमच्या बँक बॅलन्समध्ये अचानक मोठी वाढ झालेली पाहून तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. कन्या राशीच्या जातकांनो, हा काळ तुम्हाला समाजात आणि कार्यक्षेत्रात एक अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देणार आहे. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेला प्रत्येक कौटुंबिक आणि व्यावसायिक निर्णय आता 100% अचूक ठरेल आणि शत्रूंचे सर्व डावपेच तुमच्यासमोर निष्प्रभ होतील. तुमची जुनी रखडलेली कामे आणि कोर्ट कचेरीचे व्यवहार असतील तर त्यातही अचानक तुमच्या बाजूने सकारात्मक बदल घडून येतील. पण लक्षात ठेवा, हा अथांग पैसा आणि यश तुमच्या आयुष्यात एकटेच येत नाहीये, तर या संपूर्ण सुंदर प्रवासात तुम्हाला सांभाळणारी ती रहस्यमय व्यक्ती याच काळात तुमच्या अधिक जवळ येत आहे. कन्या राशीच्या जातकांनो, आता आपण त्या सर्वात मुख्य आणि गूढ रहस्याचा उलगडा करणार आहोत, ज्याचा विचार करून तुमच्या काळजाचा ठोका चुकला असेल. तुमच्या आयुष्यात एका अशा विशेष आणि रहस्यमय व्यक्तीचे पाऊल पडणार आहे, जिचे नाव ऐकताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतील. ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ एक नाते किंवा सर्वसामान्य माणूस म्हणून येणार नाही, तर ती साक्षात ईश्वराचा एक देवदूत ठरेल. गेल्या अनेक वर्षांपासून किंवा महिन्यांपासून तुमच्या मनात जो एक असह्य एकटेपणा आणि भावनिक कोंडी निर्माण झाली होती, ती पूर्णपणे मिटवून टाकण्यासाठीच या व्यक्तीची नियुक्ती ब्रह्मांडाने केली आहे. कन्या राशीच्या जातकांनो, ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष येण्यापूर्वी निसर्गाकडून आणि या विश्वाकडून तुम्हाला काही अत्यंत विचित्र आणि खास पूर्वसंकेत मिळायला सुरुवात होणार आहे. अचानक त्या व्यक्तीच्या जुन्या आठवणी मनात जाग्या होणे, रात्रीच्या वेळी तिचेच विचार मनात घोळणे, एखाद्या व्यक्तीचे नाव तुमच्या कानावर वारंवार पडणे किंवा स्वप्नामध्ये काही विशिष्ट आणि शुभ संकेत दिसणे, ही सर्व चिन्हे त्या व्यक्तीच्या आगमनाची पूर्वसूचना आहेत. या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण तुमच्या अंतर्मनाचा आवाज ज्या व्यक्तीकडे बोट दाखवत आहे, तीच व्यक्ती तुमच्या वास्तवात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कन्या राशीच्या जातकांनो, ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी, एखाद्या जुन्या विसरलेल्या नात्याशी किंवा अशा मित्राशी संबंधित असू शकते, जो काही वर्षांपूर्वी गैरसमजामुळे किंवा नशिबाच्या खेळामुळे तुमच्यापासून खूप दूर गेला होता. तुमच्या मनात या व्यक्तीसाठी आजही एक आदराचे आणि अत्यंत खास स्थान आहे, जे तुम्ही जगासमोर कधीही मान्य केले नव्हते. ही भेट केवळ एक साधा योगायोग नसून नियतीने तुमच्या चांगल्या कर्माच्या आधारे आधीच लिहून ठेवलेली एक अत्यंत सुंदर आणि गुप्त योजना आहे. ही व्यक्ती तुमच्या पडत्या काळात तुम्हाला खंबीरपणे सावरणारा एक भक्कम भावनिक आधार ठरणार आहे, ज्याच्या सहवासात तुमचे संपूर्ण आयुष्य एका सुखकर आणि नव्या दिशेने वळणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, नशिबाच्या या महापरिवर्तनाचा स्वीकार करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील उरलेली सर्व नकारात्मक ऊर्जा कायमची जळून खाक करण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण अमोघ उपाय करावा लागणार आहे.
दर शनिवारी किंवा मंगळवारी संध्याकाळच्या वेळी हनुमान चालिसाचे अत्यंत भक्तिभावाने पठण करा आणि तुमच्या घराच्या मुख्य दारावर गाईच्या शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक छोटासा दिवा आवर्जून लावा. हा दिवा केवळ तुमच्या घरातील अंधार दूर करणार नाही, तर त्या येणाऱ्या विशेष व्यक्तीच्या प्रवासातील सर्व अडथळे दूर करून तिचा तुमच्या आयुष्यातील प्रवेश अधिक सुखकर आणि यशस्वी बनवेल. कन्या राशीच्या जातकांनो, आता त्या सर्वात मोठ्या आणि गुप्त रहस्याचा उलगडा करण्याची वेळ आली आहे, ज्याची तुम्ही अत्यंत उत्सुकतेने आणि अधीरतेने वाट पाहत आहात. तुमच्या आयुष्यात येऊन संपूर्ण नशीब बदलून टाकणाऱ्या त्या विशेष व्यक्तीच्या नावाची सुरुवात प्रामुख्याने ग, द, स आणि क या अक्षरांपासून होणार आहे. हे नाव तुमच्या कानावर पडताच तुमच्या जुन्या सर्व जखमा एका क्षणात भरून येतील आणि तुमचे हृदय कृतज्ञतेने भरून जाईल. हा कोणतीही सर्वसामान्य योगायोग नसून साक्षात ईश्वराने तुमच्या कर्माचे फळ म्हणून पाठवलेला एक दिव्य आशीर्वाद आहे. कन्या राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडाच्या या अंतिम न्यायचक्रावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण हा चमत्कार येत्या 7 ते 21 दिवसांच्या आत तुमच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष घडणार आहे. तुमच्या मनातील भविष्याविषयीची सर्व भीती, संशय आणि निराशा आता कायमची दूर करा आणि या नवीन अध्यायाचं स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. ही व्यक्ती तुमच्या घरात पाऊल ठेवताच रखडलेली शुभकार्ये मार्गी लागतील आणि आनंदाचा एक असा उत्सव सुरू होईल ज्याची तुम्ही चातकासारखी वाट पाहत होतात. निसर्गाच्या या मंगलमय योजनेला स्वीकारण्यासाठी आता स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा. कन्या राशीच्या जातकांनो, तर हे संपूर्ण सविस्तर राशी भविष्य जर थेट तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करून गेलं असेल किंवा नशिबाचा येणारा सुवर्णकाळ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक जरूर करा आणि तुमच्यावरती नेहमीच ईश्वराची, स्वामीची अथांग कृपा राहावी यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तसे तुमच्या हक्काच्या या चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.